नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामसभा नेमकं काय किंवा ग्रामसभा कशी घेतली जाते, त्याचे फायदे काय आणि ग्रामसभा घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, ग्रामसभा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण की ज्यावेळेस गावामध्ये विविध विकास कामे होत असतात आणि त्या विकास कामांची जर तुम्हाला चर्चा करायची असेल, त्यांची जर माहिती पाहिजे असली तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामसभा घेणं अत्यंत गरजेचे असते। आता या ग्रामसभेमध्ये नेमके तुम्ही कोणकोणते प्रश्न मांडू शकता किंवा ही ग्रामसभा नेमकी कधी घेतली जाते। मित्रांनो, ही ग्रामसभा घेण्यासाठी वर्षातून जवळपास 4 ग्रामसभा ह्या होत असतात आणि या ग्रामसभेमध्ये जे काही गावाचे प्रमुख प्रश्न असतील तर ते प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात। परंतु काही ग्रामपंचायतीमध्ये असं असतं की कधीही ते ग्रामसभा घेत नसतात, कारण ग्रामसभा जर घेतली तर त्यांचे जे काही घोटाळे असतील, त्यांचे जे काही पैसे खाण्याच्या पद्धती असतील तर त्या उघड्या पडत असतात किंवा ते कोणतं काम करत नाहीत, परंतु त्या कामाचे पैसे खातात, पैसे काढतात, त्याचा निधी आणतात आणि स्वतःच्या खिशामध्ये टाकत असतात। त्याच्यामुळं ते ही ग्रामसभा घेत नसतात। परंतु ग्रामसभा ही प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे। ग्रामसभा घेण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे, कारण की ही ग्रामसभा घेतली तर तुम्हाला समजेल की नेमकं तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय चाललंय, कोणता निधी आला, कधी वाटप झाला, कोणतं काम केलं, कोणतं काम केलं नाही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ग्रामसभेच्या माध्यमातून मिळत असते। तर मित्रांनो, आता या ग्रामसभेमध्ये नेमकी ही ग्रामसभा कधी कधी होत असते। ही ग्रामसभा वर्षातून 4 वेळेस होत असते। त्याच्यामध्ये आता कोणकोणत्या दिवशी होत असते आपण हे बघूयात। याच्यामध्ये आता पहिली म्हणजे 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनानिमित्त ही ग्रामसभा घेतली जाते। दुसरी ग्रामसभा ही 1 मे जो की महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, त्या दिवशी सुद्धा ही ग्रामसभा घेतली जाते। त्याच्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस या दिवशी सुद्धा ही ग्रामसभा घेणे बंधनकारक असते। त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर गांधी जयंती या दिवशी सुद्धा ही ग्रामसभा घेणं अत्यंत गरजेचं असते। आणि जर आतमध्ये जर काही अडचणी असतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही एखादा ग्रामसभेचा ठराव जर घ्यायचा असेल, उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमच्या गावात दारूबंदी करायची असेल तर त्याचा ठराव घ्यायचा असेल तर त्याची सुद्धा ग्रामसभा त्या ठिकाणी घेता येतं। त्याच्यासाठी कोणत्याही तारखेची गरज नसते, इमर्जन्सीमध्ये तुम्ही कधीही ग्रामसभा घेऊ शकता। आता याच्यामध्ये ग्रामसभेचे नेमके फायदे काय काय असतात, याच्यामध्ये गावाचा विकास कसा करायचा याविषयीची तुम्हाला चर्चा करता येते। त्याच्यानंतर सरकारी योजना निवडता येतात, सरकारीमध्ये विविध योजना असतील त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो, त्याच्यामध्ये नाव टाकता येते। त्याच्यानंतर लाभार्थ्यांची निवड होते। आता लाभार्थी म्हणजे कोण, तुम्ही विविध योजना घेत असता, योजनेचा त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये एक ठराव करावा लागतो आणि ठराव पास केल्याच्या नंतर त्यांची यादी जाहीर केली जाते, तर ही यादी तुम्हाला या ग्रामसभेमध्ये सुद्धा मिळत असते। त्याच्यानंतर खर्चांवर नियंत्रण ठेवता येतो। आता खर्च कधी झाला, कोणता झाला, किती झाला यावर सुद्धा तुम्हाला नियंत्रण ठेवता येते आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती या ग्रामसभेमध्ये मिळत असते। त्याच्यानंतर भ्रष्टाचार रोखता येतो। आता जर एखाद्या ठिकाणी कामच नाही केलं किंवा तिथे पैसे काढले तर तोही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आणि असे प्रश्न काढल्यामुळं ग्रामसभेमध्ये जो काय भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी दूर होऊ शकतो। त्याच्यानंतर सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांना तुम्हाला विविध प्रश्न विचारता येतात, ते कोणताही प्रश्न असो, तुमचा एखादी अडचण असेल, पाण्याची असेल, नालीची असेल किंवा जे काही विविध योजना असतील, अडचणी असतील, त्या सर्व अडचणी तुम्ही त्या ठिकाणी त्याला विचारू शकता। आता याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये नेमके अधिकार कोणकोणते असतात, याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करणे, आता याच्यामध्ये विविध कामाचं अंदाजपत्रक असेल, पैसे कसे काय, हे सर्व अंदाजपत्रक त्या ठिकाणी तुम्हाला तयार करते। त्याच्यानंतर कामांना मंजुरी देण्यात येते। आता कामां कोणतं, समजा तुमच्या गावामध्ये एखाद्या नालीचं काम करायचं, नाली बिघडलेली किंवा रस्ता करायचा आहे तर त्याला या ग्रामसभेमध्ये मंजुरी मिळत असते। त्याच्यानंतर लाभार्थ्याची यादी रद्द होते किंवा मंजूर होते। आपण जे काही ठराव घेत असतो, आपल्याला एखादा गायगोठा घ्यायचा तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मागितलं जातं तो म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव, किंवा विहीर जर पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्हाला मागितलं जातं ठराव। तर हा ठराव अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा ठराव या ग्रामसभेच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतो आणि विविध तक्रारी तुम्हाला या ग्रामसभेमध्ये मांडता येत असतात। आता जर ग्रामसभा नाही घेतली तर तुम्ही काय करायचं, आता तुम्ही पाहिलेच असाल विविध गावामध्ये आजपर्यंत एकही ग्रामसभा झाली नाही। जर त्या ग्रामपंचायतीने ग्रामसभा नाही घेतली तर तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यासाठी तुम्ही बीडीओ अधिकारी यांच्याकडे त्यांची तक्रार दाखल करू शकता। त्याच्यानंतर जिल्हा परिषद सीईओ कार्यालय याकडे सुद्धा तुम्ही त्यांची तक्रार दाखल करू शकता किंवा लेखी तक्रार दाखल करू शकता। आरटी अर्थातच माहितीचा अधिकार, आणि यांच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असते आणि जर त्यांच्याकडून ही माहिती नाही मिळाली तर त्या ग्रामपंचायतीवर कारवाई होते आणि त्या अधिकाऱ्याचे पद सुद्धा जाऊ शकतं। त्याच्यानंतर
अशा विविध फायदा ह्या ग्रामसभेमधून होत असतो. त्याच्यामुळे तुमची ग्रामसभा आजपर्यंत झाली आहे का, किंवा झाली नसेल तर का झाली नसेल, किंवा याच्यामध्ये काय अडचणी असतील, तुम्हाला काय प्रश्न असतील, हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण मी तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देणार आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती ग्रामसभाविषयी, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.